राज्यातले सगळ्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधत आज नागपुरात काँग्रेसची महारॅली आयोजित करण्यात आली आहे। त्या निमित्तानं आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे आणि 3 राज्यांमधील अनपेक्षित पराभवानंतर महाराष्ट्रातील निवडणूक काँग्रेसनं गांभीर्यानं घेतली। त्या दृष्टीनं आता काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जातो। महाविकास आघाडीच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि किल्ले शिवनेरीपासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। तर आज शिरूरमधील केंदूर इथं श्रीराम चौकामध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे। खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठवल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं आणि त्यानंतर या मोर्चाचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला। शेतकरी आक्रोश मोर्चावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांना डिवचले। अजितदादांनी हा मोर्चा पर्सनली घेऊ नये, केवळ त्यांच्या मतदारसंघातील नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे, पण आता मोर्चा काढणाऱ्यांना टार्गेट केलं जाते असं जयंत पाटील म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अमरावती दौऱ्यावर असून आज ते बच्चू कडूंची भेट घेणार आहेत। तर बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा इथल्या निवासस्थानी शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट होणार असल्याचं सांगण्यात आलंय। तर राजकारणामध्ये एकमेकांच्या विरोधात असलेल्या 2 पक्षातील नेत्यांची यावेळेस कोणती चर्चा होतीये याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिक्षण, सामाजिक आणि कृषी क्षेत्रात अतुलनीय कामगिरीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांचं स्मृतिचिन्ह आणि 5 लाख रुपये रक्कम देऊन देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पुढील महिन्यामध्ये राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी लगबग सुरू आहे। मंदिरातील बांधकामाचं काम पूर्ण करण्यावर आता भर दिला जातोय। अयोध्येमध्ये जाण्यासाठी भाविकांसह राजकीय पक्षाची सुद्धा लगबग सुरू झाली आहे। अशातच राम मंदिर सोहळ्याच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे। माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय येणार आहे। तर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। या प्रकरणी आता केदार यांनी नागपूर सत्र न्यायालयामध्ये दोषसिद्धीला स्थगिती देण्यासाठी तसेच जामिनासाठी अर्ज केला होता। सत्र न्यायालयामध्ये बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश RS पाटील यांच्या समोर या प्रकरणी सुनावणी झालेली असून दोन्ही पक्षांच्या न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झालाय। 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता अयोध्या राम मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या उत्सवानिमित्तानं अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकाच्या घरी हा उत्सव साजरा करण्यात यावा यासाठी साखर आणि डाळीचं वाटप केलं जाणार आहे। तर याचे लाडू प्रसाद म्हणून वाटले जातील, घरोघरी दिवे लावले जातील आणि यासाठी तयारी असल्याचं खासदार सुजय विखे यांनी सांगितलंय। जे रुग्णालयामधील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र खुरा यांना हटवण्याच्या मागणीसाठी आजपासून माडचे निवासी डॉक्टर बेमुदत संपावर जाणार आहेत। अतिदक्षता विभागामधील सेवा मात्र चालू राहणार आहे, त्यामुळे संपामुळे बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभागातील सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारनं स्वतंत्र विदर्भ तात्काळ निर्माण करावा आणि त्यासह अन्नधान्यावरील GST तात्काळ बंद करण्यात यावी या मागण्यांसाठी आता विदर्भ राज्य पार्टीच्या वतीनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। जळगाव शहरामधील सुप्रीम कॉलनी परिसरामधील समस्यांबाबत मनसेनं नागरिकांसोबत महापालिकेसमोर निदर्शनं केली। यावेळेस परिसरामधील घाणीचं साम्राज्य, गटाराची समस्या, स्ट्रीट लाईट या समस्येमुळे नागरिक त्रस्त झालेत। मागण्या पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईलनं उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। बुलढाण्यामध्ये अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत। तर वेतनवाढीसाठी आता विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारलं असून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। आंदोलकांनी रुबेल समितीच्या अहवालाची होळी करत सरकारला इशारा दिलाय आणि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिलाय। तर मराठवाडा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचारी संघटनेनं बेमुदत उपोषण सुरू केलंय। अनेक अर्ज देऊन देखील प्रतिसाद न दिल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषण सुरू करण्यात आले। सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ देण्यात यावा, या 1 वर्षापासून मासिक प्रवास
भत्त्याची रक्कम देण्यात आलेली नाही आणि ती तात्काळ द्यावी या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. जळगावमधील हरिविठ्ठल नगर भागामध्ये रेल्वे लाईन जवळ गेल्या अनेक वर्षांपासून रहिवासी असलेल्या नागरिकांना रेल्वे प्रशासनानं घर खाली करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता परिसरामधील शेकडो कुटुंब उघड्यावर येणार आहेत. यामुळे आता महापालिकेनं बेघरांना तातडीनं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये समाविष्ट करून घरकुल उपलब्ध करून देण्याची मागणी या नागरिकांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रलंबित मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद आहेत. परिणामी लहान मुलं आणि गरोदर महिलांना पोषण आहार मिळत नाहीये. तर नांदेड जिल्ह्यात एकूण 3235 अंगणवाड्यांमध्ये 5669 इतके कर्मचारी काम करत आहेत. विदर्भामधील नागपूर, अमरावती आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यांमध्ये संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय सहकार आणि पणन विभागानं घेतलेला आहे. तर या प्रकल्पासाठी 40 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यंदा बाजारामध्ये तूर डाळ कमी प्रमाणात आल्यात, तर तुरीला आवक नसल्यामुळे राज्य सरकारकडनं बाजारभावामधून खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मार्केट फेडरेशनच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यात 5 ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी म्हाडाकडून आता जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर ठाणे आणि कल्याणजवळ 54 एकर भूखंड मिळावा यासाठी महसूल विभागाकडे मागणी देखील करण्यात आली आहे आणि ही मागणी मान्य झाल्यास जवळपास 19,000 घरं गिरणी कामगारांना मिळणार आहेत. तलाठी भरती परीक्षेमधील उमेदवारांकडून आलेले आक्षेप प्रश्नांमधील करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून आता 8 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र टीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक सवलत योजना या राज्य परिवहन मंडळाच्या पथ्यावर पडू लागल्या आहेत. महामंडळाच्या तिजोरीमध्ये दरमहा भर पडतीये आणि जवळपास 915 कोटींवर एसटीचं उत्पन्न गेल्यानं एसटीची आर्थिक घडी सुधारण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वेवरील लोकल फेऱ्या दररोज उशिरानं धावतात आणि त्याचा फटका आता लाखो प्रवाशांना बसतोय. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होतोय. मात्र याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडनं बोटावर मोजण्या इतकंच म्हणजेच दर महिन्याला सरासरी 11 लेखी तक्रारी येत असल्याची माहिती समोर आली. धाराशिवमधील वाशी शहरामधील नागरिकांना हिवाळ्यातच आता पाणी टंचाईचा सामना सहन करावा लागतोय. कारण यंदा पाऊस कमी आल्यामुळे वाशी तालुक्यामध्ये दुष्काळाचा सामना करावा लागतोय. पाणी उपलब्ध असताना देखील नगरपंचायतीच्या चुकीच्या नियोजनामुळे वाशी शहरामधील नागरिकांना तब्बल 15 दिवसातून एकदा पाणी येतंय आणि त्यामुळे आता घागरभर पाण्यासाठी महिलांना कोसो दूर जाऊन पायपीट करावी लागते. तर राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. बुधवारी 87 नवे रुग्ण आढळलेत. सक्रिय रुग्णांची संख्या ही 265 इतकी झाली आहे. तसंच बुधवारी राज्यांमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये पुणे महापालिका हद्दीतील 1 आणि सांगली जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. देशभरामध्ये मंगळवारी कोरोना विषाणूच्या JN1 उपप्रकाराचे 40 नवे रुग्ण आढळले. गुजरातमध्ये 36, कर्नाटकामध्ये 34, गोव्यात 14, महाराष्ट्रात 9, केरळमध्ये 6, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 4 आणि तेलंगणामध्ये 2 प्रकरणं नोंदवली गेली आहेत आणि राज्यात आतापर्यंत 109 रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुण्यामधील उरळी कांचनमधील एका शाळेच्या गेटबाहेर 2 अल्पवयीन गटातील 20 ते 25 जणांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. उरळी कांचन परिसरामध्ये वारंवार होत असलेल्या घटनेमुळे लोणी काळभोर पोलिसांचा धाक राहिला की नाही असा प्रश्न त्यानिमित्तानं नागरिकांकडून उपस्थित होतोय. भंडाऱ्यामधील तुमसरमध्ये नईम शेखची हत्या करण्यात आली होती. याच गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी आता अटक केली आहे. आरोपींकडनं रिव्हॉल्वर, 4 काडतुसं हस्तगत केली असून यातील 3 जण फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर भंडाऱ्यामधील लाखांदूर तालुक्यामधल्या मोहर्ना ते गौराळा मार्गावर दुचाकीचा अपघात झालाय. या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत आणि दोन्ही दुचाकी आमनेसामने आल्यानं हा अपघात झालाय. भाजप राम मंदिराचं राजकारण करतंय की व्यवसाय,
हे त्यांनाच ठाऊक अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारलं गेलं आणि त्याचा आपल्याला आनंद आहे. अयोध्येमधील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण आपल्याला मिळालेलं नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं. तर राज्यामध्ये सध्या जे राजकीय वातावरण आहे ते पाहून व्यथित झाल्याची भावना संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केली आहे. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची गरज असल्याचं ते म्हणाले. सिल्लोड तालुक्यामधील घाटनांद्रा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या भूमिपूजनादरम्यान ते बोलत होते. देशामध्ये आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर लगेच राज्यात विधानसभेची निवडणूक असणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला पक्षाकडून भारी गिफ्ट मिळाले. पक्षाच्या प्रचारासाठी आणि फिरण्यासाठी राज्यातील तब्बल 40 जिल्हाध्यक्षांना 4 चाकी वाहनांचं वाटप करण्यात आलं. शिवनेरी किल्ल्यावरून खासदार अमोल कोल्हेंनी शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हेंनी हा एल्गार पुकारलाय. दरम्यान शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पहिल्याच दिवशी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात चाकण शहरामध्ये मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. तर गोराई समुद्र किनाऱ्यावर 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आता हॉटेल आणि रिसॉर्ट चालकांनी पर्यटकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. अनेक ठिकाणी तंबूंची विशेष सोय आहे. तर वर्षाअखेर पर्यटन सुविधांमध्ये 60 ते 70% बुकिंग पूर्ण झाल्याचं सांगण्यात येतं. गोंदियामध्ये अंगणवाडी सेविका संघटना आणि प्रशासनामध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महिला बाल विकास विभागाच्या आयुक्तांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विरोधी भूमिका घेत पत्रक काढले आणि त्यामुळे आता संतप्त अंगणवाडी सेविकांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर या पत्रकाची होळी केली. जळगाव शहरामधील धनाजी काळे नगरमध्ये राहणाऱ्या मक्तेदार विशाल वाघ यांच्या घरावर 15 ते 16 अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलाय. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तलवार आणि दगडांच्या साहाय्यानं हल्ला केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय आणि या घटनेनं जळगाव शहरात खळबळ माजली आहे. तर मुंबईमधल्या मालाड पश्चिम येथील जैन मंदिर रोडवरील लक्ष्मी शॉपिंग सेंटरला भीषण आग लागली आहे. शॉपिंग मॉलमधील पहिल्या मजल्यावरील वातानुकूलित यंत्रणाला आग लागल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या 5 गाड्या या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी ही माहिती दिली. तर आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं लूट करणाऱ्या टोळीला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामध्ये त्यांच्या आईचा मोठा वाटा असतो आणि त्यामुळे कर्तृत्व, विद्यार्थ्यांचा सन्मान हा आईचा हा उपक्रम आता हाती घेण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यातील मोहगाव देवीमधील शाळेचा उपक्रम हा चर्चेचा विषय ठरलाय. पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट. महात्मा ज्योतिबा फुले शाळेत 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 5 सराव परीक्षांचं आयोजन करण्यात आलंय. विद्यार्थ्यांची पहिली सराव परीक्षा नुकतीच संपली. विद्यार्थ्यांनी स्वअध्ययन करावं, परीक्षेच्या आव्हानासाठी सक्षम व्हावं, यासाठी मागच्या 10 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. विशेष म्हणजे परीक्षेत पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याच्या आईला साडी चोळी, दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याच्या आईला ब्लँकेट आणि विद्यार्थ्याला घड्याळ भेट देण्यात येणार आहे. या माध्यमातून कर्तृत्व, विद्यार्थ्यांचं सन्मान आईचा असा उपक्रम राबवला जातो. आमच्या शाळेमध्ये 5 सराव परीक्षा राबवल्या आहेत आणि त्या 5 सरावामध्ये आमच्या शाळेमध्ये सन्मान सोहळा राबवला. जर 90+ मार्क मिळतील तर आईच्या साडी देऊन सन्मान आणि मुलांच्या घडी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. आम्ही त्यासाठी जिद्दीने अभ्यास करत आहोत आणि कॉपीमुक्त परीक्षा राबवली आहे आणि मुलं जोमाने अभ्यास करत आहेत. माझ्या आईचा सत्कार व्हावा यासाठी मुले जोमाने अभ्यास करत आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार व्हावा आणि त्यांच्या मेहनत घेणारे शिक्षक वृंद यांचा सुद्धा सत्कार व्हावा. शाळेच्या या अनोख्या उपक्रमामुळे गुणवत्ता वाढायला सुद्धा चांगलीच मदत झाली आहे. तणावरहित मुलं असतात आणि आपण त्या बोर्डाच्या परीक्षेत 6वी परीक्षा आपण देतोय असं त्यांना जाणवते. त्यामुळे आमचा जो विद्यार्थी आहे तो कुठेच मागे पडत नाही. तणाव विरहित परीक्षा तो देतोय आणि ज्या सराव परीक्षामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण झालेली आहे आणि या उपक्रमाचा असा आम्हाला फायदा झाला आहे की आम्हाला निकाल आधीच कळतोय.
शाळेच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगलं यश मिळत आहे, तर आईचा सुद्धा सन्मान होत असल्यानं आईच्या कष्टांचं सुद्धा चीज होत आहे असं म्हटल्यास अतिशय योक्ती ठरणार नाही. नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. आणि यासह आता बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेऊन लगेचच परत येणार आहोत. इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होतीये आणि बुधवारी 87 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळलेले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 265 इतकी झालेली आहे. बुधवारी राज्यात 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हळूहळू 100च्या जवळपास पोहोचतोय. राज्यामध्ये गेल्या 24 तासात 87 रुग्ण सापडले. त्यात मुंबईत सर्वाधिक 19, त्याखालोखाल पिंपरी चिंचवडमध्ये 16, तर पुण्यामध्ये 14 रुग्णांचा समावेश आहे. डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये येणार असून त्यासाठी युद्ध पातळीवर तयारी केली जाते. अयोध्येसाठी 30 डिसेंबर हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामनगरी अयोध्येला सुमारे 6,000 कोटी रुपयांचे मोठे प्रकल्प भेट देणार आहेत. 30 डिसेंबरलाच पहिली फ्लाईट मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळावरनं दिल्लीसाठी रवाना होईल आणि याशिवाय अयोध्या जंक्शनहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला सुद्धा हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की प्रेरणा से संभव हो पा रहा है. आप सबको याद दिलाऊं मैं 2019 की, जब प्रयागराज का कुंभ मेला था और 24 करोड़ लोगों ने कुंभ मेले में संगम में डुबकी लगाई थी. प्रधानमंत्री जी भी आए थे और स्वच्छता इतनी अधिक थी, इतनी बड़ी भीड़ के बाद, कि गंदगी का एक कण भी नहीं दिखाई दिया. प्रधानमंत्री जी ने सफाई कर्मियों को कुर्सी पर बैठाया, स्वयं जमीन पर बैठे और उनके चरण धो करके उनको सम्मानित करने का काम किया. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.